भाषा जिवंत ठेवणं आणि तिला पुढच्या पिढीसाठी ती जिवंत ठेवून त्यांच्यापर्यंत पोहोचणं, याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना आपण एकत्रित येऊन खानदेशवासी याला जर एक चांगलं शोध दिलं तर खऱ्या अर्थानं मला ते खूप छान होईल. संवेदनशील शिक्षकाची जागा कोणीच घेऊ शकत नाही. पुरुषोत्तम नारखेडे हे संवेदनशील शिक्षक होते. त्यांचा वारसा हे जपणारी तिघं मुलं आहेत आणि त्यांच्या कुटुंबाला मी विनंती करतो की आपण जागेवर उभं राहावं आणि काही आपण या ध्येय वेळेला तिघं बाबांना सन्मानित करावं. की आज बाबांची आठवण ही त्यांच्या नावाने साहित्य संमेलन म्हणून करत आहे. त्यांची परवानगी कमी सापडते. अख्खं घरच्या घर पुस्तकांनी भरलेलं आहे. पुस्तकांसाठी घर केलेला हा एक अवघ्या माणूस होता. त्या राजकारण टाकीच्या गल्लीमध्ये अजूनही निघा गेला तर पुरुषोत्तम नारखेडेच्या पाऊल पडत मला दिसत नाही. त्यांनी त्याचं तत्वज्ञान त्यांच्या शब्दात मांडलं आणि घर माझे सासर सासूरवास शेती माती नातेवाईक मुलं मूल हे सर्व त्यांनी त्यांच्या शब्दातून त्यांच्या फिरून त्या व्यक्त होत गेल्या आणि त्यांच्या कविता ऐका मनाला चटका होऊन जातात. इतकं मन विवळतं अरे संसार संसार जेव्हा तेव्हा सूर्यावर ही जेव्हा आम्ही कविता ऐकतो की आयुष्यामध्ये ऐकायला काहीच मिळत नाही. आयुष्यात ऐकायला काहीच मिळत नाही. त्यासाठी आपल्याला प्रत्येकाला कष्ट करावं लागतं, कार्य करावं लागतं, काम करावं लागतं. तेव्हा काहीतरी येतं आणि आपण तेव्हा थोडं जास्त पाठी पाहू शकतो. का म्हणून विद्यार्थ्यांना दिलं गेलं, का म्हणून या विषयाकडे आहे महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव पोहोचलं की त्या सारा समुद्रावर जात आहे. तेव्हा बहिणाबाईचं कर्तृत्व जर आपल्याला फक्त 4 ओळींमध्ये सांगायचं असेल म्हणजे शेकडो दिवस तुझे पडले बहिणाबाईचं कर्तृत्व सांगायचं. पण बहिणाबाईंनी कविता लिहिली म्हणजे काय केलं? एक, बहिणाबाईंनी बोलीला प्रतिष्ठा दिली. जी बोली न्यूनगंडाच्या वारामध्ये हे जरी कोट्यात चित्र पडलेली होती ती बोली कवितेमध्ये आली आणि सरस्वतीच्या दरबारात विराजमान झाली. साहित्यामध्ये बोलीची स्थापना केली. 3, बोली भाषा आणि बोलीतून लिहिणाऱ्या लेखकाच्या मनात जो न्यूनगंड होता तो न्यूनगंड बहिणाबाईच्या कवितेने दूर केला. सोडा नावाचा मित्र नाशिक या प्रमोद सोडा नावाच्या आमच्या मित्राने इतकी माहिती बोलली तुम्हाला आणि त्याचे पुस्तक आलं. ते पुस्तक आपण जरूर सगळ्यांनी वाचलं. मित्रांनो, मुळात बहिणाबाईंची कविता आपल्यापर्यंत आली, विद्यार्थ्यांना नाव दिलं गेलं, बहिणाबाईंचा हा सगळा झेंडा आवडला गेला. याचं एक फार महत्वाचं कारण आहे. ते कारण आहे सोपानदेव मूळ कविवृत्तीचे होते हेच आहे. लाख बहिणाबाई कविता केल्या असत्या पण सोपानदेवांना जर कवी हृदय राहिलं नसतं, कवीची दृष्टी राहिली नसती तर त्यांच्या लेखी आपली आई काहीतरी बडबडते इतकंच त्या कवितेचं स्वरूप राहिलं असतं आणि ती नामशेष झाली असते. आणि म्हणून बहिणाबाईंची कविता जर पुढे आली असेल तर याचं श्रेय जितकं बहिणाबाईंना आहे तितकं ते सुपुत्र सोपानदेवांना आहे. माझी आई जी काही बोलते ना त्यात काव्य दडलेलं आहे. हे ज्या क्षणी सोपानदेवांच्या मानसपटलावर उमटलं तो क्षण बहिणाबाईंचा जन्म होता. त्या दिवशी बहिणाबाई खऱ्या अर्थाने जन्माला आल्या. कोणताही कवी किंवा लेखकाचा जन्म केव्हा होतो? लेखकाचा जन्म केव्हा होतो? जेव्हा एखादा पुस्तक छापून कवी ती कविता वाचतो आणि त्या कवितेचे अर्थ त्याच्या हृदयाला झंकारतात. तो झंकारण्याचा क्षण कवीच्या जन्माचा क्षण असतो. आणि म्हणून सोपानदेवांचं महत्व या संदर्भामध्ये ठीक आहे. दोन, त्यांना जी आस्था होती कवितेबद्दलची आस्था, माझी आई जी गुणगुणते त्यात काव्य आहे, या आस्थेपोटी त्यांनी ते सगळं लिहून घेतलं. आणि तिसरी गोष्ट होती
हा प्रवास सोपा नव्हता. कुणीही कुणाला पदवी देत नाही, त्या काळात मुळीच नाही. पाठवून घेतल्याशिवाय कोणी कुणाला पदवी देत नव्हतं. त्या काळामध्ये कावळे कोकिळ ही पदवी सोपान देवाला दिली. याचं काय कारण होतं? उत्कृष्ट गायन, गायनाची उत्कृष्ट समज. म्हणजे असं म्हटलं जातं सर की सावरकरांचा म्हणजे ज्ञानेश्वर सावरकरांचा कोणताही कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाचा प्रारंभ होतो स्वतंत्रते भगवती सागरा प्राण तळमळला या गीतांनी होते. सावरकरांचं वाक्य आहे, कागदावर लिहून ठेवा. सावरकर असं म्हटले होते की माझी ही गीतं तमाम गायक गातात, पण जेव्हा हे गीत सोपानदेव सादर करतात तेव्हा फक्त आणि फक्त ते खऱ्या अर्थाने वाचकांच्या रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचतं. सावरकरांनी केलेला हा सन्मान हा सर्वोच्च सन्मान आहे सोपानदेव. आणि म्हणून सोपानदेव कवी होते, सोपानदेव उत्कृष्ट चित्रकार होते, उत्कृष्ट वक्ते होते, उत्कृष्ट कवी होते, गायक होते. तेव्हा मला असं म्हणायचं की एका सोपानदेवामध्ये हजारो सोपानदेव नांदत होते. इतक्या उंचीचा हा माणूस आणि त्यांच्या नावाचा संमेलन आहे. ही जी लेखनाची परंपरा आहे म्हणजे ज्ञानेश्वरांनी सांगितले, सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतले, संत तुकारामांनी अभंग सांगितले आणि संतांनी जगनाळे यांनी लिहून घेतले. ती परंपरा बहिणाबाई आणि सोपानदेवांनी महाराष्ट्रामध्ये चालवली. ही फार मोठी परंपरा, अभिमानाची परंपरा आहे. कवी हा अख्ख्या देशाचा असतो आणि कवी राष्ट्राची संपत्ती असते. आणि म्हणून राष्ट्राच्या मर्यादा सोडून 19 संमेलन आपण पुढे घेऊया हे आपल्याकडे केलं पाहिजे. मित्रांनो, मालती कांत यांनी फार मोठं काम केलेलं आहे. साहित्यिक होते. त्यांनी त्या काळामध्ये दर 3 महिन्याला ते साहित्य संमेलन भरवायचे, कवी संमेलन. आणि त्यातून मग जळगावचं साहित्य संमेलन जे झालं त्याचं बीज त्या 3 महिन्यात संमेलन व्हायचं त्याच्यामध्ये पेरलेलं होतं. आणि मग बहिणाबाईचं ते जे काही असू द्याला स्मारक उभारलं गेलं, किंबहुना विद्यार्थ्याला नाव दिलं गेलं. या सगळ्यामध्ये पडद्यामागे लागणारा जो हात होता तो हात होता कवीवरी मालती कांत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला त्याचे जे 7 निकष आहेत त्या 7 निकषांपैकी सगळ्यात महत्त्वाचा निकष असा आहे की त्या भाषेच्या अंतर्गत बोली असल्या पाहिजे. जर त्या बोली असतील तर ती भाषा ठरते आणि ती भाषा ठरली तर अन्य भाषा ठरते. मूळ सुरुवात कुठून आहे? मूळ सुरुवात आहे तिला बोली आहे, तिच्या प्रांगणामध्ये बोली आहे. बहिणाबाईंची बोली सगळ्या तुमच्या आमच्या बोली खानदेशामध्ये आहे. या बोली होत्या म्हणून मराठी भाषा होती आणि म्हणून भाषेला हा दर्जा मिळाला. म्हणून बोली टिकवणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही जबाबदारी तुमची माझी सगळ्यांची आहे. अजिबात लाजू नका आयरॅन बोलायला, अजिबात लाजू नका आपल्या देवाबद्दल बोलायला. उत्तरी बंजारा आदिवासींच्या बोलीमधून बोलायला कोणीही पाहिजे नाही, संकोच करायचा नाही. आपण आता भाषिक लोकशाहीमध्ये जगतो आहोत. बोली ज्याच्यामुळे टिकली आहे ते आहे लोकवाङ्मय, ते आहे लोकवाङ्मय. या लोकवाङ्मयाचं डिजिटलायझेशन करा. प्रशांत इथे बसलेला आहे, त्याने तो व्हिडिओ उचललेला आहे. आयराणी बोलीमधून जे येईल, चित्रपट असेल, वेब सिरीज असेल, तो करतोय. गाणी असतील, बोली ज्या आहेत त्या भाषा भगिनी आहेत आणि वेगवेगळ्या भाषा भगिनीने वेगवेगळ्या भाषा भगिनीचा आपल्या स्तरावर सन्मान करावा म्हणून ही सगळी माणसं बहिणाबाईंसाठीही आलेली आहेत. कारण ही सगळी बहिणाबाईंची माणसं आहेत, त्यांच्या शब्दांनी ही माणसं जोडलेली आहेत. त्यामुळे या सर्वांचं मनपूर्वक मी आभार मानते.
दुःख सहन करून सुद्धा ती त्याच्या बरोबरीने आपलं स्थान हे बळकट करण्याचा प्रयत्न करत असते. तर अशी ती स्त्री पहिल्यांदा नक्कीच भडकी झाली आणि मग ती लिहिली झाली. पुरुषाच्या आरशामध्ये स्वतःचं प्रतिबिंब बघते तेव्हा तो आरशा जसा असतो तसा दिसतो. तो आरशा जसा असतो तसा दिसतो, पण ती आरशात जशी नसते तशी दिसते. ती आरशात जशी नसते तशी दिसते. या शांताबाई शेळके. शांताबाई शेळके ह्या मराठीतील राजराम कवयित्री आहेत आणि शांताबाई ह्या एक प्राध्यापिका, संगीतकार, गीतकार, अनुवादक, नंतर बालसाहित्यिका, पत्रकार अशा अनेक भूमिकांमध्ये त्या वावरलेल्या आहेत. संत मंडळी आहेत, यांच्या लेखनाचं कौतुक आहेच. त्यांनी समाजाला दिशा दाखवलेली आहे, परंतु ती सुद्धा तितकीच सक्षम राहिलेली आहे. आणि याचं उदाहरण म्हणजे जनाबाई, सोयराबाई, मुक्ताबाई यांच्यापासून ही सुरुवात झाली आहे. आणि सोयराबाईंनी सांगितलंय अवघाडण एक असताना, कारण की जे जीवन जगते ते ती मांडीत असते. जर हाकीत असताना तिच्या हाताला चटका लागतो तेव्हा तिच्या तोंडून निघतात आणि संसार त्याचा प्रवास उद्यावर आधी हाताला चटके म्हणून मिळत असे. हातांना चटके मिळाल्याशिवाय भाकर खाण्यास मिळत नाही. केवढं अतिशय साधं. तुमचं आमचं तर रोजचं उदाहरण आहे. रोज आम्ही पोळ्या खातो, भाकऱ्या खातो, हाताला चटके लागतात, पण ते या कवितेतून इतक्या समर्थपणे मांडलं. आजी आजोबांकडे गोष्टींचा मोठा खजिना असायचा आणि त्याचा परिणाम असा व्हायचा की त्या आजी आजोबांच्या सोबत नेहमी नातवांचा गरडा असायचा. आजची परिस्थिती मात्र वेगळी म्हणजे आजची आजी गोष्टीच्या ऐवजी मोबाईलमध्ये कुठेतरी गुंतलेली आहे, वेगवेगळ्या टीव्ही सिरियल्समध्ये गुंतलेली आहे. आणि त्यामुळे पूर्वी असणारा जो एकत्र कुटुंब पद्धती होती त्या एकत्र कुटुंब पद्धतीतून मुलांवर कथेच्या माध्यमातून, गोष्टीच्या माध्यमातून जे संस्कार केले जायचे ते संस्कार अजून त्यांना दिसत नाही. परिणाम असा होतोय की मूल टीव्हीवरच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये रमतंय, स्वतःला रमवून घेतलंय. जर ते कार्यक्रम आपण बघितले तर ते कार्यक्रम लहान मुलांना योग्य असतील असे नाही. आपण म्हणतो त्यांना कार्टून बघू द्यावे, पण ज्यावेळेस ते कार्टून बघतात त्यावेळेस त्यांचं वागणं हे सुद्धा बदललेलं असतं. म्हणून या ठिकाणी एक सांगावंसं वाटतंय की जसे लहानपणी शिवकावची गोष्ट ऐकून, राजा राणीची, देवदेवतांची गोष्ट ऐकून खूप मोठं मोठं होत जातं, तसंच तारुण्यामध्ये वेगवेगळ्या कथा, प्रेमकथा, साहसकथा, रहस्यकथा, गूढकथा आणि शेवटी आध्यात्मिक कथा या त्याला प्रिय होऊन जातात. आयुष्यामध्ये कथेला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. दिवाळीचा दिवस उजळला, गावभर दाखवून सुरू होती. जो तो त्याच्या कामात होता. नानानं शानूला लवाई आणायला घातलं होतं नदीवर. नवे कपडे घिसळून शानू नदीवर जायला होता. दिवाळीचे कपडे म्हणून घडी घडी कपड्याकडे पाहत होता. नदीवर जायचं लवाई आली पटकन त्यानं. नाना राजा म्हणून ड्युटी सजवली. लवाईचे शेपटे करीसन घोडा उभा केला. नागाच्या फणा काढल्या चारी बाजूनं. मंदी थाटीत एवढी मोठी शिकोरी ठेवली. हार बीर लाई दिले ड्युटीले. ड्युटी कशी सवाशी दिशा. लहान पोरं ड्युटीले पाहिजे जमा गलकागलत गैरे अशा मध्ये संध्याकाळी झाली. सावधस, शालिगो, सोमा, ज्ञानगो सगळेजण हजर. राजा बनून टोपी घातली मस्त, गोरबा धोतर नव झाले मस्त, सगळेच रामचंद तयार. नानाच्या घरासमोर ड्युटी होती. तू सवय ड्युटीचं आग्न करत होती. दना दना रे दिवाई रे दना दना रे दिवाई, गाई म्हशी घ्यावं बाई रे गाई म्हशी घ्यावं बाई. नानानं ड्युटीचं गाणं म्हणलं. तुझ्या बिजा नारळ प्रसाद सगळं झालं. ड्युटीत तेल टाकलं.
स्क्रोल कर एवढंच फक्त आम्हाला दिसत आहे. आम्ही 4थीच्या पुस्तकामध्ये गोष्टी वाचली, कोण वाचली होती की राजमाता जिजाऊ शिवबांना भीमाच्या रामाच्या गोष्टी सांगायच्या. त्या बालसाहित्याचा सहवास छत्रपती शिवाजी महाराजांना लावला आणि त्यांनी हिंदवी स्वराज्य घडवलं. हे बालसाहित्याचं खऱ्या अर्थाने ज्वलंत आणि प्रेरणादायी उदाहरण आहे असं मला वाटतं. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिणारे आमचे ज्ञानेश्वर माऊली देखील एक बालसाहित्यिक होते. वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण सारखा संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिणारे छत्रपती संभाजी महाराज सुद्धा एक बालसाहित्यिकच होते. त्यामुळे आमच्याकडे मोठमोठे साहित्यिक ज्येष्ठ साहित्यिक झाले, पण खऱ्या अर्थाने बालसाहित्यिक निर्माण होणं का गरजेचं आहे? कारण बालसाहित्यिक निर्माण झाला तरच पुढील साहित्यिक संस्कृती टिकेल. मुलांनो, चित्र सुंदर काढलेलं आहे, गोलमाल करू नका. कारण ते चित्र फाटेल. कविता सादर करण्यास येत आहे कला शिक्षक अरुण पटेल. सुरक्षिततेची झूल बांधून पहुडलेल्या तथाकथित माणसा, हल्ली तुझ्या नैतिकतेचे वाकडे बेदरकारपणे काढत सुटतो का? हल्ली तुझ्या नैतिकतेचे वाकडे बेदरकारपणे काढत सुटतो का? तू उगाचच आव आणतोस माणूसपणाचा, तसा तू साजूकपणाचाही शातिर अभिनय करतोस रे. तसा तू साजूकपणाचाही शातिर अभिनय करतोस रे. माणुसकीच्या कुजलेल्या पडद्याआडून तू उगाचच चुरगाळलेल्या संस्कारांच्या जर्जर पोथ्या मिरवत राहतोस रे. साखरेच्या आयुष्याची घुसमट करून यावी म्हणून, माणूस म्हणून जगण्याची आकांक्षा निर्माण व्हावी म्हणून. सावित्रीताई तुमच्या पहिल्या शाळेनंतर काही वर्ष निघून गेली. सावित्रीताई तुमच्या पहिल्या शाळेनंतर काही वर्ष निघून गेली. आम्ही तुमची जयंती उत्साहाने साजरी करीत होतो. फोटो, बातम्या, स्टेटस वगैरे करून स्वतःलाही मिळविले. सावित्रीताई, मग आम्ही सर्वांगीण स्वावलंबी झालो. तुम्ही सुरू केलेल्या शिक्षणाचा खरा अर्थ बाजूला ठेवून चंगळवादी झालो, स्वार्थी झालो. आता तर जॉबचा योग, ब्युटीचा योग, नवऱ्याच्या उभावाचा योग, तारुण्य टिकविण्याच्या धडपडीचा योग, असे काही तसे काही. सावित्रीताई, मग फिगर कौशल, डाएट कौशल, मॅचिंग, टीचिंग, ड्रेस, बंदी, मग योगाचे फॅट, चरी पुरते या सोशियल ऍक्टिव्हिटीज. सावित्रीताई, आता आम्ही स्मार्ट केली. बोली भाषेतली कविता आहे. संध्याताईने त्याचं परीक्षण छान केलेलं आहे. गौऱ्या माया रे जाऊन पूर्ण, माया रे जाऊन पूर्ण, मया पोटाची याद गौऱ्या मारे डोले बोले बाबे चुल्या रांधताना पोटपाटी शिरावे. मारे डोले बोले बाबे चुल्या रांधताना पोटपाटी शिरावे. पोटन पाठन गेलं एक भवन, पोटन पाठन गेलं एक भवन, मया पोटाची राग केली गौऱ्या मंदिरातल्या प्रसादाप्रमाणे वाटले जाते हे तारुण्य निस्वार्थीपणे समजते. भागवत कथा वाचनासारखी ऐकवतात शिरभ्रष्ट पोरं चौका चौकात शेजारी राहणाऱ्या सीतेचा कधी न पाहिलेला बदल केला. शर्तीवर लोटगाडीला हमाल देतो धक्का,
इतक्याच आवश्यकतेनं रस्त्यात पदोपदी धक्के दिले जात आहेत तरुणींना. आकाश गंगेकडे लावलेल्या शोध वेधशाळेच्या दुर्बिणीसारखी कॉलेजातल्या वडणावडणावर नजर वासनांत सांडांची वयात येणाऱ्या मालिका. इराणनं हल्ले करावे एकमेकांवर तेलसाठ्याच्या ताब्यासाठी तशी मिसळून फुटत असलेली मुलं आपसापसात वैमनस्य करतात ताबा बसवण्यासाठी गल्लीतल्या अंधळ स्कर्टमधील किशोरी. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून हरेक क्षेत्रात अग्रेसर राहणाऱ्या स्त्रियांवर बलात्कार करून अपमानित करणाऱ्या षंडांनाच नव्हे, पुरुषी अहंकाराची विजय जोपासणाऱ्या तमाम पुरुषांनाच प्रथम आदिमानव बनवले पाहिजे नव्याने, तेव्हाच पुरुष जातीची प्रगती होणार. तोवर मी डार्विनचं सांगण करेन, तोवर मी कागद मन झाले तेव्हा अश्रू पिकले जरा जरासे, सुखात असता नैनांमधून मोती झरले जरा जरासे. उगाच गप्पास हे मुक्तीच्या माणूस म्हणून ओळखा गेला, उगाच गप्पास हे मुक्तीच्या माणूस म्हणून ओळखा गेला. उगाच त्या एकोप्याने ते गांधरले जरा जरासे. ठेच लागली मला तरीही दुःख कधी ना वाटले कसे, ठेच लागली मला तरीही दुःख कधी ना वाटले कसे. दूर सारले अडथळ्यासनी आणि सावरले जरा जरासे. आता मी गजल घेते. कटू प्रश्न जर असेल उत्तर मधाळ सुचवत जावे, कटू प्रश्न जर असेल उत्तर मधाळ सुचवत जावे. प्रेमाच्या रंगात अनोख्या जगास भिजवत जावे, प्रेमाच्या रंगात अनोख्या जगास भिजवत जावे. खरे बोलण्याचा खोट्यालाही वाटावा हेवा, खरे बोलण्याचा खोट्यालाही वाटावा हेवा. असे असावे बोल आपले कोणी गिरवत जावे, असे असावे बोल आपले कोणी गिरवत जावे. स्वतंत्र भारत गुलाम त्यांचा बनण्याआधी उठाव कर, स्वतंत्र भारत गुलाम त्यांचा बनण्याआधी उठाव कर. लोकशाहीचा गुण कुठेही पडण्याआधी उठाव कर. लेक लाडकी मनापासून जीव लावते बापाला, लेक लाडकी मनापासून जीव लावते बापाला. गर्भात अशी कळी उमलती पुण्याआधी उठाव कर. दिवसा डोळ्या वेशीवरती अब्रू टांगली महिलांची, दिवसा डोळ्या वेशीवरती अब्रू टांगली महिलांची. अशी गिधाडे वासनांदी उडण्याआधी उठाव कर. माय माऊली सदा जागली लेकासाठी जीवनभर, माय माऊली सदा जागली लेकासाठी जीवनभर. आई त्यांची आश्रमात ती दिसण्याआधी उठाव कर. नार देखणी तुला भेटली फुलासारखी जेव्हाही, नार देखणी तुला भेटली फुलासारखी जेव्हाही. तिने सर्वदा प्रेमात तुला छळण्याआधी उठाव कर. आल्या पावसाच्या सरी गंगा करणाऱ्या पोळी, आल्या पावसाच्या सरी गंगा करणाऱ्या पोळी. हात हातात घालून झेलती सरी बरसरी. आल्या पावसाच्या सरी, आल्या पावसाच्या सरी थोड्या लाजऱ्या बुजऱ्या. आल्या पावसाच्या सरी थोड्या लाजऱ्या बुजऱ्या. नव्या नवरी सारख्या, नव्या नवरी सारख्या ओलचिंब साजऱ्या. आल्या पावसाच्या सरी, आल्या पावसाच्या सरी. आल्या अंगणी रागत तांदुळाच्या गाली घडी. बोल बोबडे ते सांगत तांदुळाच्या गाली घडी. बोल बोबडे ते सांगत. आल्या पावसाच्या सरी. रंगाने लख गोरी हवी, रंगाने लख गोरी हवी. शिकलेली सुंदर संस्कारी हवी. रंगाने लख गोरी हवी. शिकलेली सुंदर संस्कारी हवी. चवळीच्या बांधण्याची हवी, पक्की पावती हुंड्याची हवी. चवळीच्या बांधण्याची हवी, पक्की पावती हुंड्याची हवी. एकत्र कुटुंबाची आवड हवी, एकत्र कुटुंबाची आवड हवी. प्रत्येकासाठी तिला सवड हवी.
फेसबुकच्या स्टोरीत शोभणारी हवी, व्हॉट्सॲपच्या प्रोफाईलवर लाजणारी हवी. फेसबुकच्या स्टोरीत शोभणारी हवी, व्हॉट्सॲपच्या प्रोफाईलवर लाजणारी हवी. नवऱ्यासाठी हवे तेव्हा सजणारी हवी, माहेराहून सासरात इन्स्टंट घुसणारी हवी. मंद मंद वारा शेतावरून आला, हा मंद मंद वारा. नदी नाले आले पाणी, नदी नाले आले पाणी. वाहे धुतडी भरुणी, नाचे मोरते बघुणी, नाचे मोरते बघुणी. आपुले पंख पसारुणी, हा मंद मंद वारा शेतावरून आला, हा मंद मंद वारा. मोत्यावाणी शेतातून आले कंस हे वरुणी, मोत्यावाणी शेतातून आले कंस हे वरुणी. इंद्रधनुच्या रंगानं, इंद्रधनुच्या रंगानं सप्तरंगी झाली धरणी, हा मंद मंद वारा शेतावरून आला. काय काय कौतिक सांगू मी या माया मराठी मातीचं, या माया मराठी मातीचं, या माया मराठी मातीचं. अढी जलवली बहिणाबाई, जिगवरतीच्या सरस्वती आई. अढी जलवली बहिणाबाई, जिगवरतीच्या सरस्वती आई. कानत कुठलं सारं जीवनाचं, कानत कुठलं सारं जीवनाचं. काय काय कौतिक सांगू मी या माया मराठी मातीचं. लेकरीची राणी लक्ष्मीबाई, तलवार गाजवायला दिसादाई. लेकरीची राणी लक्ष्मीबाई, तलवार गाजवायला दिसादाई. मायसाठी जगणं मरणं तिचं, मायसाठी जगणं मरणं तिचं. काय काय कौतिक सांगू मी या माया मराठी मातीचं. हा पसारा असा आणि होता वळा, सोडून चाललो मी शेवटी शेवटी. हा पसारा असा आणि होता वळा, सोडून चाललो मी शेवटी शेवटी. हा पसारा असा आणि होता वळा, सोडून चाललो मी शेवटी शेवटी. पहिल्या भेटीत तू मला पूजले होते, पहिल्या भेटीत तुला मी पूजले होते. आठवते काय तुला मी किती लाजले, नजरेस भेटता नजर किती मी लाजले होते. डोळ्यात तुझ्या मी मनाचे पाहिले होते. तुझ्या हाताचा स्पर्श, तुझ्या हाताचा स्पर्श अंतर्गत शहाणे होते. झाकून डोळे खूप मी लाजले होते. माझ्या घरातली मस्ती आठवते काय तुला, खरंच ते वय मस्तीचं किती माझे. रात्रही विजयी सारे विजय होते, विजय अगोदर का सारे नक्कीच 12 वाजले होते. कसे सांगू वेड्या पहिल्या भेटीत सारे घडले होते, कसे सांगू वेड्या पहिल्या भेटीत सारे घडले होते. पोटात अंकुर माझ्या केव्हाच उरलेले होते. मारून मारून ही शिवली कोरडी,
विश्वास लोक झाला नाते विभंगले ते, विश्वास लोक झाला नाते विभंगले ते, सीता घरात आहे पण तो राम नाही, सीता घरात आहे पण तो राम नाही, स्वार्थास पाय फुटता मैत्री मध्येच हरते, स्वार्थास पाय फुटता मैत्री मध्येच हरते, वणवण फिरे सुदामा, वणवण फिरे सुदामा, कोठेच श्याम नाही, कोठेच श्याम नाही. वार्धक्याची अशी लागली चाहून आता वार्धक्याची अशी लागली, वय सरल्यावर या मुखातल्या दातांची ही मुदत संपली, वय सरल्यावर सखी सोबत बोलावेसे वाटत असते, सखी सोबत बोलावेसे वाटत असते थोडे थोडे, पण माझ्या या शब्दांची ही गती थांबली, वय सरल्यावर. जुन्या काळच्या बघा शेजारी सांगतोय, जुन्या काळच्या आठवा आपले कॉलेजमधले दिवस, जुन्या काळच्या मित्रमैत्रिणी, जुन्या काळच्या मित्रमैत्रिणी भेटल्या किती बागेमध्ये, केसांमध्ये गुलाब चाफा फुले रोवली, वय सरल्यावर. नसेल नोकरी तुझ्या लेकाला, नवरा कुठेही राबत नसेल, हटक्या तुझ्या संसारात आशा काही जागत नसेल, विसरून जा नोकरी विक्री, विसरून जा नोकरी विक्री, आमच्यावर रागवू नको, विसरून जा नोकरी विक्री, आमच्यावर रागवू नको, 1,500 दिले ताई, आता काही मागू नको, आता काही मागू नको. फुकट सिलेंडर दिले तुला, फुकट सिलेंडर दिले तुला, धान्य सुद्धा फुकट दिले, फुकट सिलेंडर दिले तुला, धान्य सुद्धा फुकट दिले, तेल मीठ मिरचीला 1,500 रोख दिले, तेल मीठ मिरचीला 1,500 रोख दिले, उगाच आणखी हट्ट करत, उगाच आणखी हट्ट करत माझ्या मागे लागू नको, 1,500 दिले ताई, आता काही मागू नको, आता काही मागू नको. स्वतःजवळचे ज्ञान वगैरे. वाडा पडका इथेच आहे, वाडा पडका इथेच आहे, दंतकथाही इथेच आहे, वाडा पडका इथेच आहे, दंतकथाही इथेच आहे, जिरून जाते प्रत्येकाची खोटी खोटी शान वगैरे, जिरून जाते प्रत्येकाची खोटी खोटी शान वगैरे. आठवले का जुनीच काही तुला उगाच कातरवे, आठवले का जुनेच काही तुला उगाच कातरवे, कळले तेही मलाच कारण आज वाटले छान वगैरे, मलाच तेही कळले तेही मलाच कारण आज वाटले छान वगैरे. आला श्रावण घेऊन हिरवा शालू दर्जेला, आला श्रावण घेऊन
वारे शुक्र मोत्यांसवे लावतो श्रावण वेळ वरसुनी रिमझिम सरीत सवे रिमझिम सरीत सवे लहान बाळ ओबाळ आनंद की रानात पक्षीही सुस्वर गाते बळीराजाचे मनही सुखावते जेव्हा शेतात पीक नाचते या आस्वाद श्रावणाचा गरम मसालेदार चहाने विसरून जातील तरल भावना थांग घेतात चंचल मनाचा पद्मश्री अरण्य ऋषी यांचे कार्य भरपूर कडू महासागर त्यातून घागर काढला मी सारा प्रवाह त्यांच्यावर तुमच्या समोर करतो सादर निंबा भरपूर मी मारुती पूजन करावं चितमपल्ली यांचे नाव अरण्य ऋषी प्रसिद्ध नाव शांत सरळ स्वभाव जन्म 1932 सोलापूर गाव वनाधिकारी पदी अनुभव सर्वत्र झाले यांचे नाव त्यानंतर कॉलेजातून घेतले उच्च शिक्षण वन्यजीव विषयक सौंदर्य संस्कृत पंडितांकडून भाषेचे केले अध्ययन पक्षीशास्त्रींना वन्यजीव अभ्यासक भारत अभयारण्य विकासांवर कार्य केले भरपूर प्रेम निसर्गावर वनस्पती पशु पक्ष्यांवर ही संवर्धन कार्य केले यांनी अस्मिता दर्शन महाराष्ट्रात स्वराज्यातील हिंदवीचे अस्मिता दर्शन महाराष्ट्राचे स्वराज्यातील हिंदवीचे हो छत्रपती शिवराजे हो छत्रपती शिवराजे काळजी जाऊ शहाजीचे पायी स्वप्न स्वराजाचे काळजी जाऊ शहाजीचे पायी स्वप्न स्वराजाचे करी स्मरण समोरचे गाया भंग तुकवाचे करी स्मरण समताचे गाया भंग तुकवाचे हो छत्रपती शिवराजे सरी पावसाच्या आल्या येता येता ओल्या झाल्या सरी पावसाच्या आल्या येता येता ओल्या झाल्या लपून कोणाले नादारी भिजून घे म्हणाल्या सरी पावसाच्या आल्या येता येता ओल्या झाल्या लपून दोष ये नादारी भिजून घे म्हणाल्या मी पाहिले डोकावून कशा आल्या साऱ्या खाऊन असला तो कांडवच्या वाणी उगाच येडा होऊन सरी पावसाच्या आल्या येता येता ओल्या झाल्या लपून दोष ये नादारी भिजून घे म्हणाल्या पाहे दोन देव वाटता ती अंतकरणात दुःखाचे ओढ साठवत गेली अश्रूंच्या चांदण्याने गरीबाचा आवाज शुभत गेली चिमुकल्या बाळाच्या दोन डोळ्यासाठी दुःखाच्या लिंपणाने घराच्या घराच्या प्रेमात मायेच्या उबदार पंखाखाली त्याला निजवून संसाराची गडी बसवता
तांडा बसवला, आपल्या पाखराला नेण्याचे तंत्र मिळून गेले. देव्हाऱ्यातील लक्ष्मी कधी दुर्गा होऊन लढत राहिली. देव्हाऱ्यातील लक्ष्मी कधी दुर्गा होऊन लढत राहिली. देव्हाऱ्यातील सांदवाच्या समोर नमन करत राहिली. घर में कोई क्लेश नहीं है, वर्तमान से द्वेष नहीं है. घर में कोई क्लेश नहीं है, वर्तमान से द्वेष नहीं है. सब कुछ तो यूं ठीक है लेकिन स्वप्नों का परिवेश नहीं है. जो था है बस उसे चलाया, किसे घटाया किसे बढ़ाया. जीवन यूं ऐसा है बीता, सृजन नहीं कुछ भी हो पाया. सेवा प्रेम समर्पण सब है पर उनमें आवेश नहीं है. सेवा प्रेम समर्पण सब है पर उनमें आवेश नहीं है. सब कुछ तो यूं ठीक है लेकिन सपनों का परिवेश नहीं है. मैंने पहले कहा था जिम्मेदारी आपको. वर्ष कटे जैसे हो महीना, कष्टों का परिणाम कहीं ना. यंत्रों सा सब कुछ है चलता, बीवी बच्चे खाना पीना. वर्ष कटे जैसे हो महीना, कष्टों का परिणाम कहीं ना. यंत्रों सा सब कुछ है चलता, बीवी बच्चे खाना पीना. सुखद स्वप्न सा जीवन है पर कोई भी उद्देश्य नहीं है. सुखद स्वप्न सा जीवन है पर कोई भी उद्देश्य नहीं है. सब कुछ तो यूं ठीक है लेकिन स्वप्नों का परिवेश नहीं है. सब कुछ तो यूं ठीक है लेकिन स्वप्नों का परिवेश नहीं है. वाफ्यात फेकली मेथी, वरचे वर पीक येईल करू दुबार फेकी. बिघाभर वाफ्यात फेकली मेथी, वरचे वर पीक येईल करू दुबार फेकी. लेकरा म्हणून नजर फिरवावी तसं पाणी वाफ्यात फिरवलं. लेकरा म्हणून नजर फिरवावी तसं पाणी वाफ्यात फिरविलं. पहिल्या पानावर मेथी आली तसं कौतुक पायाले कंबर वाकवलं. पहिल्या पानावर मेथी आली तसं कौतुक पायाले कंबर वाकवलं. रोपाच्या प्रत्येक पानाले मेथीचा भाव दिसला. रोपाच्या प्रत्येक पानाले मेथीचा भाव दिसला. 3 माही हंगामाचा हिशोब करून शेतकरी गालातच हसला. 3 माही हंगामाचा हिशोब करून शेतकरी गालातच हसला. वाफा बहरलं जशी नवी नवरी सजली. वाफा बहरलं जशी नवी नवरी सजली. जुड्या बांधता बांधता कुटुंबाची मैफिल खुशीनं हसली. जुड्या बांधता बांधता कुटुंबाची मैफिल खुशीनं हसली. कर्जमाफीचा मुहूर्त अजून यांना सापडत नाही. शासनाला कर्जमाफीचा मुहूर्त अजून यांना सापडत नाही. शेतकऱ्यातील बेगडी प्रेम कोणालाच कसं दिसत नाही. शेतकऱ्याचं बेगडी प्रेम आहे. पुन्हा घेतली पुढे पुढे चालू. हातूर मातूर बोलून जरी माहीत आहे हातूर मातूर बोलून जरी माहीत आहे अरे थांब वेळा थोडं कसं होणार आहे. झोपेचे सोंग घेतलेल्यांना जाग कशीने येत नाही. झोपेचा सोंग घेतलेल्यांना जाग कशीने येत नाही. आणि 7-12चा कोरा उतारा शेतकऱ्यांना का देत नाही. आतापर्यंत शेतकऱ्यांनी कोणी कोणता भेटले म्हणून मुख्य योग्य वेळ येईपर्यंत हेच तुझे रे मायबाप. योग्य वेळ येईपर्यंत हेच तुझे रे मायबाप. आणि म्हणून हा थोडं वेळा अजून कर्ज होणार आहे. गोरणारा गोरणारा तू इथं पठारा ढोर. गोरणारा गोरणारा तू इथं पठारा ढोर. तुझ्या गळ्यात गरोट माया जपीचं मरोट. तुझ्या गळ्याची खरखर माया कानाची मरमर. तुझ्या गळ्याची खरखर माया कानाची मरमर. पडदे फाटाले सरसर जीव झाला रे बेजार. याच्या गळ्यामध्ये कोण
मले पाड्याला गोरा कटा याले लोक त्याले व तो संध्या येले गोरा कटा याले लोक त्याले व तो संध्या येले गोरा मंदी मंदी आलो येते जप झाली आता चोर फुलून येण्याची दाट शक्यता आहे लाट अनावर होण्याची दाट शक्यता बाजू त्याची तगडी आहे तरी परंतु बाजू त्याची तगडी आहे तरी परंतु डाव तिचा तो हरण्याची दाट शक्यता दिलाच नाही कौल दिला जर अजून कोणी दिलाच नाही कौल दिला जर अजून कोणी एक शक्यता मरण्याची दाट शक्यता आहे चाफा फुलून येण्याची दाट शक्यता आहे Thank you.